नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कोकराची वाढ कमी का होते। तुमच्याही कळपात काही कोकरं अशी आहेत का जी कोकरं 3-4 महिन्याची झाली तरी शरीराने बारीक दिसतात, खूप चारा खातात पण वजन वाढत नाही। बाकीची कोकरं चांगली वाढतात पण काही कोकराची वाढ व्हावी तशी होत नाही। अनेक वेळा त्यामागे ठराविक कारण असते आणि ही कारणे वेळेवर ओळखली तर त्यावर उपायही करता येतो। आजच्या या व्हिडिओत सविस्तर माहिती घेऊया। कोकराची वाढ कमी का होते, कोणत्या चुका होतात आणि कोकराची वाढ कशी सुधारायची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जन्मताच पिलू कमजोर जन्मणे। कोकराची वाढ पोटातच सुरू झालेली असते। जर गाभण मेंढीला गर्भावस्थेत योग्य आहार मिळाला नाही तर जन्माला येणारं कोकरू कमजोर जन्मते। अशा कोकराची सुरुवातीपासूनच वाढ मंद होते। म्हणून गाभण मेंढीला संतुलित आहार, हिरवा चारा पोटभर मिळावा, मिनरल मिक्सचर अत्यंत गरजेचे आहे। पहिलं दूध चीक न मिळणे। कोकराच्या जन्मानंतर 1-2 तासात मिळणारं चीक खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे कोकराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। जर कोकराला वेळेवर जन्मल्यानंतर चीक दूध मिळालं नाही तर कोकराची वाढ होण्याची गती खुंटते। म्हणून जन्मानंतर जेवढं शक्य होईल तितक्या लवकर कोकराला दूध पाजून घ्यावे। कोकराला अपुरा आहार मिळणे हा सर्वात मोठा वाढ खुंटण्याचा मुद्दा आहे। फक्त कोकराचं पोट भरलं म्हणजे वाढ होत नाही। कोकराच्या शरीराला ऊर्जा, खनिज, प्रथिने लागतात। जर कोकराला फक्त कोरडा चारा दिला तर शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही। त्यासाठी संतुलित आहार देणे आवश्यक आहे। जंताचा त्रास होणे। अनेक वेळा कोकरू खूप खाते पण तरीही कोकराची वजन वाढत नाही। त्यामागे कारण म्हणजे पोटातील जंत। जंत शरीरातील पोषण स्वतः खातात। परिणामी कोकरू कमजोर, अशक्त, बारीक होते। ठराविक वेळेनुसार जंतनाशक पिलांना पाजून घ्यावे। वेळेवर कोकरांना पाणी न मिळणे। पाणी कमी प्यायल्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही। खाद्याचे रूपांतर शरीरात नीट होत नाही। म्हणून पिलांना दिवसभर स्वच्छ पाणी असावे। वारंवार कोकरू आजारी होणे। निमोनिया, ताप, खोकला यासारख्या आजार वाढीवर खूप मोठा परिणाम करतात। एकदा आजारी पडलेलं कोकरू तर पुन्हा वाढीच्या गती येण्यासाठी वेळ लागतो। त्यामुळे वेळेवर उपचार आवश्यक आहे। कमी जागेत जास्त कोकरं ठेवणे। अनेक वेळा लहान जागेत जास्त कोकरं ठेवली तर सर्वांना चारा बरोबर मिळत नाही। कोकरं कमकुवत होतात। गोठ्यात पुरेशी जागा आणि हवा खेळती असावी। उन्हाळ्यात उष्णतेमुळे आणि हिवाळ्यात थंडीमुळे पिलांना त्रास होणे। त्यामुळे पिलांचा गोठा आवश्यक आहे। एकदाच पिल्ले सोडणे। काही वेळा लवकर दूध पाजवण्यासाठी पिल्ले एकदाच पूर्ण सोडल्या जातात। यामुळे दूध मिळत नाही। मेंढ्यांची कोकर आदलाबदली होऊ शकते। जर असे झाले तर मेंढी लवकर पिल्ले सोडते। यामुळे दूध कमी मिळते। अचानक पोषण कमी होते। कॅल्शियम, फॉस्फरस, कॉपर, झिंक हे वाढ कमी करते। त्यामुळे कोकरांना मिनरल मिक्सचर नियमित द्यावे। बाह्य परजीवी, गोचिड वा पिसवा होणे। अनेक मेंढीपालक पोटातील जंतावर लक्ष देतात पण अंगावर गोचिड आणि पिसवा देखील वाढ कमी करतात। हे परजीवी रक्त शोषतात। त्यामुळे कोकरं अशक्त होतात। सतत अंग खाजवत असणे आणि नीट खात नाहीत। वाढ कमी होते। दर महिन्याला डॉक्टरच्या सल्ल्याने औषध उपचार करून घ्यावे। 15 ते 20 दिवसांनी कोकराचे शरीर तपासावे। गोचिड वा पिसवा आहेत का? जर असतील तर लवकर त्यांचे नायनाट करावी। ओलसर आणि गोठा स्वच्छ नसणे। ओलसर गोठा असणे, गोठा स्वच्छ नसणे। पावसाळ्यात जास्त चिखल होतो। पावसाळा खूप महत्त्वाचा आहे। गोठ्यात ओलावा, शेण साचत असेल तर जंत आणि बुरशी वाढते। अशा वातावरणात कोकरू वारंवार आजारी पडते। गोठा रोज स्वच्छ करावा। कोरडा गोठा असावा। पावसाचे पाणी आत येणार नाही याची काळजी घ्यावी। रोज निरीक्षण करावे। दररोज कळपाकडे लक्ष दिल्यास कोणतं कोकरू कमी खाते, सुस्त आणि बारीक होत असलेल्या कोकराला लवकर बघा। उपाय लवकर केल्यास वाढ पुन्हा सुधारू शकते। 15 ते 20 दिवसानंतर लगेच पिलांना मुक्त चराईसाठी मेंढ्या सोबत न्यावे। फक्त गोठ्यात कोकरांना ठेवल्या तर कोकराची वाढ खुंटते। कोकरांचा व्यायाम होत नाही। मोकळ्या चराईमुळे भूक वाढते, पचन सुधारते, वाढ चांगली होते। कोकरू मेंढी सोबत लवकर खायला लागते। काही वेळा मेंढी आणि नराची वाढ कमी असते। जर नर आणि मेंढी उंच नसतील तर कोकराची वाढ मर्यादितच असू शकते। म्हणून पैदाशीसाठी चांगल्या नराची निवड करणे आवश्यक आहे। लांब चालणे, कुत्र्याचा त्रास यामुळे कोकरू तणावाखाली राहते। तणावामुळे भूक कमी होते। कोकरू 15 ते 20 दिवसाचं असेल तर जवळजवळ मेंढ्यांची चराई करावी। जास्त दूर नेऊ नये। आजारी कोकरांना वेगळं ठेवणे। कळपात राहिलं तर इतर पिलांना संसर्ग होऊ शकतो। आजारी कोकरू नीट खात नाही, त्याची वाढ थांबते। म्हणून आजारी कोकरांना वेगळ्या जागी ठेवावे। आजच्या व्हिडिओत आपण बघितलं आहे कोकराची वाढ कमी का होते, त्यामागे कोणते कारणे आहेत
कोकरू जन्मापासून त्या कोकराला वेळेवर चीक वाजवणे, जंत निर्मूलन करणे, काळजी घेणे, उपचार करणे, निरीक्षण करणे या प्रकारच्या गोष्टी आवश्यक आहेत. मेंढी पालनात उत्पन्नाचा मुख्य सोर्स कोकरू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.